नमस्कारांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल तर ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्या आपल्याला माहिती आहे की मागच्या आपण अनेक व्हिडिओ सध्या बघा ॲनालिसिस जे आहे टेट स्कोरनुसार सध्या या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तसंच प्रत्येक प्रवर्गाचे जे काही सध्या ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. तर ह्या चॅनलवरती संपूर्ण प्रवर्गाचे जे काही सेपरेट ॲनालिसिस जे व्हिडिओ आहे तर ते तुम्ही बघू शकता. तर सध्या आपण बरेचसे उमेदवार जे होते तर ते सध्या 100 मार्कापासून तर जो काही हायेस्ट 190 मार्कापर्यंत असलेले उमेदवारांसंदर्भात महत्त्वाचा जो काही ॲनालिसिस व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ बनवा अशा पद्धतीच्या कमेंट येत होत्या. तर त्यानुसार बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाचं जे काही सेप स्कोर आणि कट ऑफ बद्दल जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा या ठिकाणी बघणार आहोत. तसंच जे काही 100 ते जवळपास 190 पर्यंत जे सध्या बघा उमेदवारांनी मार्क घेतलेले आहे टेट 3 परीक्षेमध्ये, तर हे उमेदवार नेमके या ठिकाणी बघा टोटल उमेदवार किती आहे. तसंच ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी किती मार्कापर्यंत जो काही सेफ झोन आहे तर तो सेफ झोन आपण या ठिकाणी बघा बघणार आहोत. जेणेकरून एवढ्या मार्कापर्यंत तुम्हाला जर ह्या ठिकाणी बघा मार्क असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सेफ आहात किंवा नाही हे तुम्हाला ह्याच्यावरनं कळणार आहे. तसंच बघा तुम्हाला जर ह्या ठिकाणी ह्या स्कोरपेक्षा कमी मार्क असेल किंवा मग ह्या स्कोरच्या अगदी 100 पासून तुमचे मार्क जर स्टार्ट होत असेल म्हणजे तुम्हाला एकदम कमी मार्क असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी पुढे पदभरतीमध्ये तुमची निवड त्या ठिकाणी कशा पद्धतीने होऊ शकते त्यावर देखील आपण सध्या बघा चर्चा करणार आहोत. तर सविस्तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीचे जे काही ॲनालिसिस आहे स्लाईड आहे तर त्याच्या माध्यमातून संपूर्ण डेटा जो आहे तर तो सध्या बघणार आहोत. जेणेकरून तुमच्या प्रवर्गामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी किती त्या ठिकाणी चान्स आहे ते ह्याच्यावरनं कळणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हा जो काही डेटा आहे हा डेटा आता बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला आपला जो डेटा आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी बघा प्रत्येक जे काही कॅटेगरी वाईज जी संख्या आहे तर ती संख्या सध्या आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळाली होती. आता हा जो डेटा आहे हा बऱ्याचशा चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही 2 लाख जवळपास 8,120 उमेदवार जे आहे तर त्यांनी टेट 3 परीक्षा जी आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी दिलेली होती. परंतु ॲक्चुअलमध्ये जे काही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन जे आहे म्हणजे जे काही सेल्फ सर्टिफाय करण्यासंदर्भात सूचना देण्यात आली होती तर त्याच्यामध्ये ह्याच्यापैकी जवळपास या ठिकाणी 1,70,000 प्लस उमेदवारांनी जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन सध्या बघा जवळपास या ठिकाणी केलेलं आहे. अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ती सध्या मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामधले तुमचे 2 लाख पेक्षा जे काही उमेदवार होते म्हणजे 2,08,120 उमेदवारांपैकी जे काही 30 ते 40-50 हजार जे काही उमेदवार आहेत तर हे सध्या बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांचं जे काही तुमची स्पर्धा होती तर ती स्पर्धेतून ते सध्या बघा बाहेर त्या ठिकाणी झालेले आहे. म्हणजे ॲक्चुअलमध्ये जी स्पर्धा आहे तर ती स्पर्धा सध्या या ठिकाणी कमी होत येणार आहे. आता आपला जो काही महत्त्वाचा मुद्दा होता की जे 100 ते 190 मध्ये नेमके या ठिकाणी किती उमेदवार आहे तर त्याच्यावर आपण ह्या ठिकाणी सर्वात जास्त बघा फोकस करणार आहोत. जेणेकरून तुमचं लक्षात येईल. कारण जे काही हायेस्ट उमेदवार आहे तर ते हायेस्ट उमेदवारांना तर या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत त्यांचा जो काही जॉब असेल तर तो फिक्स असणार आहे. परंतु जो मध्यम स्कोर असेल किंवा कमी स्कोर असेल, एव्हरेज स्कोर असेल तर त्यांच्यावर सध्या बघा या ठिकाणी एक प्रकारे टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर का वेकेन्सी जर कमी आल्या तर जे काही सध्या बघा मीडियम स्कोर असेल किंवा कमी स्कोर असेल तर त्यांच्यावर देखील सध्या बघा या ठिकाणी निवडीची जी काही शक्यता आहे किंवा चान्सेस आहे तर ते सध्या कमी असणार आहे. तर सध्या या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही 100 म्हणजे जवळपास या ठिकाणी 101 मार्कापासून तर आपल्याला माहिती आहे की 180 असेल किंवा 190 असेल इथपर्यंत आपलं जे काही स्कोरचे जे सध्या बघा उमेदवार आहे तर ते पाहायला मिळत आहे. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जर तुम्ही इथं बघितलं तर 100 ते 120 मध्ये जे काही रेंजमधले जे उमेदवार आहे तर ते जवळपास 50 ते 60 हजार पेक्षा जास्त उमेदवार आपल्याला ह्या रेंजमधले उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे ज्यांचा स्कोर 100 ते 120 दरम्यान आहे तर असे उमेदवार ह्या ठिकाणी जवळपास 50 ते 60 हजार पर्यंत आपल्याला ऑल प्रवर्गाचे जे काही एकत्रकरण जर केलं तर एवढे उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. कारण हा जो डेटा आहे तर हा संपूर्ण ऑल प्रवर्गाचा ह्या ठिकाणी बघा देण्यात आला आहे. त्याच्यामध्ये 121 ते 140 मध्ये जे काही स्कोर असलेले उमेदवार आहे तर ते जवळपास या ठिकाणी 19,000 पर्यंत सध्या बघा उमेदवार आपल्याला ऑल प्रवर्गामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे जवळपास 121 ते 140 दरम्यानचे जे काही उमेदवार आहे तर ते सध्या ऑल प्रवर्गाचे जवळपास या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 19,000 पर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला इथं बघा मिळत आहे. त्यानंतर पुढचे जे काही 141 ते 160 दरम्यानचे जे उमेदवार आहे
तर ते जवळपास 4 ते 5,000 उमेदवार आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला सध्या बघा ह्या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे जे उमेदवार आहे 141 ते 160 दरम्यान हे ऑल प्रवर्गाचे उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे जर आपण टॉपचे जे उमेदवार आहे म्हणजे 161 पासून तर 180 असेल किंवा 190 पर्यंत जे उमेदवार आहे तर ते अगदी कमी उमेदवार सध्या बघा आपल्याला 500-600 जे उमेदवार असेल जवळपास एवढे उमेदवार ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यावरनं तुम्हाला जो काही एक डेटा आहे तर तो डेटा एक अंदाज या ठिकाणी बघा तुम्हाला आला असेल. म्हणजे जो काही रँक आहे तर ती रँकमध्ये 100 ते 120 मध्ये सर्वात जास्त उमेदवार आपल्याला ह्या ठिकाणी बघा पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यावरनं पुढे जे काही डेटा आहे तो डेटा बघा ह्या ठिकाणी जो आपण चार्ट ह्या ठिकाणी बनवलाय त्याच्यामध्ये 100 ते 120 मध्ये बघा प्रचंड गर्दी आहे बरोबर. म्हणजे मेन कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी आपल्याला तळ्यात मळ्यात पाहायला इथं मिळू शकतं. जर का वेकेन्सी सध्या कमी आल्या तर इथपर्यंत जे काही सध्या बघा स्कोर असलेले उमेदवार आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी तळ्यात मळ्यात असणार आहे. त्यानंतर 120 ते 140 मध्ये अजूनही जे काही स्ट्रॉंग कॉम्पिटिशन सध्या बघा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये वेकेन्सी नेमक्या किती येतात त्याच्यावरनं हा जो काही स्कोर असेल किंवा जी रँक असेल त्याच्यावरनं आपल्याला एक अंदाज बांधता येईल. तर सर्वसाधारण जे काही वेकेन्सी आहे ती आपण ह्या ठिकाणी जवळपास 15,000च्या आसपास या ठिकाणी वेकेन्सी जरी पकडली तरी देखील बऱ्यापैकी जे उमेदवार आहे तर ते ह्या ठिकाणी बघा विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या वेकेन्सीमध्ये या ठिकाणी सिलेक्ट ते होऊ शकतात बरोबर. त्यानंतर जवळपास इथं जर 140 मध्ये जर ह्या ठिकाणी आपण प्लसमध्ये जर विचार केला तर ह्याच्यामध्ये खूप कमी उमेदवार सध्या बघा पाहायला मिळतात. म्हणजे हा जो काही सिलेक्शन झोन म्हणून आपण ह्याला म्हणू शकतो ज्याचा स्कोर 140 प्लस आहे तर त्या उमेदवारांना ह्या ठिकाणी जे काही सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन बघा कुठंतरी शिक्षक भरतीमध्ये त्यांचं त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे तो सिलेक्शन झोनमध्ये एक प्रकारे आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळू शकतो बरोबर. जर तुमचा जो काही स्कोर असेल तो रँक असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही कमेंट करू शकतात ह्या ठिकाणी त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय हा दिला जाईल. त्यानंतर पुढे जर बघितलं 160 प्लस जो काही सध्या बघा ह्या ठिकाणी स्कोर आहे तर ते फार कमी उमेदवार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये टॉप रँकर्सचे जे उमेदवार आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 160 प्लस असलेले जे उमेदवार आहे तर ह्यांची निवड कुठं ना कुठं शिक्षक भरतीमध्ये ह्या ठिकाणी बघा निवड जी असेल तर ती ह्या ठिकाणी फिक्स ही होणार आहे. तर हे एक लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा जो डेटा आहे तो डेटा म्हणजे इथे आपण जी काही आकडेवारी इथं बघितली म्हणजे एक प्रकारे प्रचंड गर्दी असेल किंवा स्ट्रॉंग कॉम्पिटिशन असेल किंवा या ठिकाणी सिलेक्शन झोन असेल अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल आकडेवारी नेमकी किती आहे या ठिकाणी 100 ते 120 मध्ये नेमकी किती, 120 ते 140 मध्ये किती, 140 प्लस किती, 160 प्लस किती उमेदवार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी पुढच्या चार्टमध्ये बघा. इथं एकूण जे उमेदवार आहे 100 ते 180 पर्यंत त्याच्यामध्ये बघा 101 ते 120 मध्ये किती उमेदवार आहे तर 51,450 उमेदवार ह्या ठिकाणी आपल्याला ऑल प्रवर्गाचे हे उमेदवार सध्या बघा असणार आहे. हे एक लक्षात घ्या. त्यानंतर 121 ते 140 दरम्यान किती उमेदवार आहे 19,027 एवढे उमेदवार सध्या 121 ते 140 दरम्यान पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे 141 ते 160 दरम्यानचे जे उमेदवार आहे तर ते किती आहे तर 3,729 एवढे उमेदवार सध्या बघा 141 ते 160 दरम्यान पाहायला मिळत आहे. त्यानंतर 161 चे जो काही टॉपचा उमेदवार असेल 180-190 पर्यंत तर ते किती आहे 484 एवढे जे उमेदवार आहे तर हे सध्या बघा आपल्याला 161 पासून पुढचे उमेदवार इथं पाहायला मिळतात. म्हणजे इथे 100 पासून तर 180-190 पर्यंत किती उमेदवार आहे तर इथं टोटल जर बघितलं 74,690 एवढे उमेदवार सध्या बघा आपल्याला 100 प्लस जे काही उमेदवार आहे तर ते पाहायला मिळत आहे बरोबर. म्हणजे हे जे काही 74,690 उमेदवार जे आहे तर ह्यांचा जो स्कोर आहे तर तो 100 पेक्षा जास्त सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला आकडेवारी जरी इथं मोठी दिसली म्हणजे 74,000-75,000 जरी दिसलं तरी देखील ही जी आकडेवारी आहे तर ही ऑल प्रवर्गाची सध्या बघा असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये प्रत्येकाची जी काही पात्रता असणार आहे प्रत्येकाचं क्वालिफिकेशन असणार आहे तर ते सध्या बघा वेगवेगळं असणार आहे बरोबर. आता ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जे असणार आहे तर ते तुमच्या पात्रतेनुसार बरोबर. त्यानंतर तुमचं जे काही स्कोर असणार आहे तो स्कोर त्या ठिकाणी मॅटर करणार आहे. तुमची जी काही व्यावसायिक पात्रता असेल किंवा तुम्ही टी-ई-टी, सी-टेट पात्र आहात किंवा नाही किंवा तुम्ही कोणत्या वर्गासाठी पात्र आहात त्याच्यानुसार तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे बरोबर. आता ह्याच्यामध्ये एखाद्या उमेदवाराचा जे काही कॉम्पिटिटर असणार आहे तो कॉम्पिटिटर म्हणजे त्याचा सारखंच जे काही क्वालिफिकेशन असेल त्याचा सारखाच विषय असेल तोच उमेदवार त्याच्या प्रवर्गामध्ये
कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी असणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की टॉपचे उमेदवार बरेचसे बघा ह्या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गामध्ये आपल्याला 150 पासून ह्या ठिकाणी बघा जे काही प्रत्येक प्रवर्गामध्ये पाहायला मिळत आहे. आता महत्त्वाचं या ठिकाणी जे काही टॉपचे उमेदवार आहे आणि ज्यांचं ह्या ठिकाणी टी किंवा सी क्वालिफाय आहे, बरोबर. तर आधी कसं होतं, जे काही 55-60% जो मुद्दा होता, तर त्याच्यामध्ये आताचे जे काही सध्या बघा 55% असेल किंवा 60% पास असेल सी उमेदवार आणि त्यांचा स्कोर ह्या ठिकाणी 150 पेक्षा जास्त असेल किंवा जो काही स्कोर ह्या ठिकाणी ओपनच्या उमेदवारांना या ठिकाणी बघा क्रॅक करत असेल, ओपनची जी काही मार्क असेल, तर त्या संपूर्ण उमेदवारांची निवड जी असणार आहे तर ती ओपनमध्ये ह्या ठिकाणी बघा एक प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकते, कारण त्यांनी ओपनचे जे काही मार्क असेल तर ते त्या ठिकाणी क्रॅक केलेले असेल. म्हणजे बऱ्याचपैकी जे काही उमेदवार सध्या प्रवर्गामधले आहे परंतु त्यांना हायेस्ट मार्क आहे, बरोबर, आणि त्यांचा जो काही स्कोर आहे तर तो ओपनला सध्या बघा चॅलेंज करत आहे. तर असे उमेदवार आपली जी काही कॅटेगरीची जी पोस्ट असेल, बरोबर, जी वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी त्या ठिकाणी रिक्त ठेवून पुढील जी काही ओपनची सध्या बघा वेकेन्सी असेल त्याच्यामध्ये निवड होणार आहे. म्हणजे इथं एक उमेदवाराची जी काही सध्या बघा निवडीचा चान्स असेल कॅटेगरीमध्ये तर तो तिथं वाढणार आहे. म्हणजे कमीत कमी जरी तुम्हाला मार्क असेल तरी देखील तुमची निवड ह्या ठिकाणी मे बी होऊ शकते, बरोबर. तर ही एक लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी एक जो काही डेटा देण्यात आला आहे त्याच्यामध्ये टक्केवारीनुसार देखील इथं देण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे 101 ते 120चे किती टक्के आहे, तर ह्या ठिकाणी जवळपास 68.9 म्हणजे 69 जे काही टक्केवारी एकंदरीत आपल्याला ह्या स्कोरमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यांचा 100 ते ह्या ठिकाणी जवळपास 190 मध्ये स्कोर आहे. तर ते ह्या ठिकाणी हा जो काही स्कोर आहे 101 ते 120 दरम्यान किती उमेदवार आहे, तर जवळपास 69%, बरोबर. त्यानंतर 121 ते 140 मध्ये किती, जवळपास 25% उमेदवार आहे. त्यानंतर 161 ते 180 मध्ये एकदम कमी आहे म्हणजे 0.6% आणि 141 ते 160 मध्ये देखील एकदम कमी उमेदवार सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्यांचं जर डिटेल्समध्ये बघितलं तर 101 ते 120 मध्ये 68.9 म्हणजे सर्वात जास्त उमेदवार ह्या गटामध्ये आहे. 121 ते 140 25% उमेदवार, 141 ते 160 5% उमेदवार आणि 161 ते 190 किंवा ह्या ठिकाणी जे काही हायेस्ट आहे तर ते 0.6% एवढ्या ह्या टक्केवारीमध्ये देखील सध्या बघा इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता नेमकं तुमचं कोणत्या ह्या ठिकाणी गटामध्ये तुमचं स्कोर आहे तो स्कोर तुम्ही व्यवस्थित कमेंट करा, तुमचे मार्क कमेंट करा, तुमचा विषय कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय सध्या बघा दिला जाईल. तर ह्याच्यामध्ये फायनल जो काही निष्कर्ष आपण म्हणू शकतो की कट ऑफ जो असेल तर तो जवळपास ह्या ठिकाणी काही प्रवर्गामध्ये 130 ते 140 मध्ये येण्याची पूर्ण शक्यता सध्या बघा असणार आहे. कारण प्रत्येक प्रवर्गाचा वेगवेगळा जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ सध्या पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये वेकेन्सी मॅटर करणार आहे. त्यानंतर जे काही समांतर आरक्षण असणार आहे, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू असेल, त्यांचं बघा ह्या ठिकाणी ह्यांच्यापेक्षा कमी जे काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ सध्या इथं लागू शकतो. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलं तर बघा 140 प्लस असणारे जे काही उमेदवार आहे तर ते एक प्रकारे सेफ ह्या ठिकाणी आपण मानू शकतो. त्यानंतर 121 ते 140 मध्ये जे उमेदवार आहे तर ते थोडंफार त्या ठिकाणी रिस्क असणार आहे किंवा कॅटेगरीवर त्यांचं बघा या ठिकाणी सिलेक्शन जे आहे तर ते डिपेंड असणार आहे. म्हणजे 120 ते 140 दरम्यान, बरोबर. त्यानंतर 120 ते जवळपास या ठिकाणी 100 ते 120 जे आहे तर ह्यांना एक लो चान्स आपण इथं म्हणू शकतो. कारण ह्यांच्यामध्ये जर समांतर आरक्षण असेल किंवा एखादा विशेष जो काही शिक्षक असेल किंवा एखादा स्पेशल सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टचे उमेदवार सध्या बघा मिळाले नाही तर अशा वेळेला कमी स्कोर असेल तरी देखील त्याची बघा तिथं निवड होऊ शकते. तर हा एक महत्त्वाचा बघा जो काही निष्कर्ष होता. त्याच्यामध्ये एक फायनल ॲनालिसिस आपण इथं बघूया. ह्याच्यामध्ये रिअल कॉम्पिटिशन जे आहे तर ते नेमकं कुठे असणार आहे, तर रिअल कॉम्पिटिशन जे आहे तर ते 100 ते 140 दरम्यान जे काही 70,000 उमेदवार आहेत तर ह्या उमेदवारांमध्येच असणार आहे. कारण जो कट ऑफ असेल तर तो सर्वसाधारणचा ह्या रेंजमध्ये सध्या बघा खेळणार आहे. त्याच्यामध्ये कट ऑफचा याच रेंजमध्ये ह्या ठिकाणी बघा लागू शकतो. त्याच्यामध्ये सेफ झोन जर आपण म्हटलं सेफ झोन तर तो 140 प्लस जे काही उमेदवार आहे त्याच्यामध्ये किती 4,213 उमेदवार आणि हे जे काही 4200 आसपास म्हणजे जवळपास उमेदवार जे आहे तर ते सिलेक्शनची जी काही सध्या बघा प्रॉबॅबिलिटी आहे तर ते सर्वात जास्त या ठिकाणी 140 प्लस असलेल्या उमेदवारांचा आपल्याला पाहायला इथं मिळू शकते. आणि टॉपचे जे काही मेरिटचे उमेदवार आहे म्हणजे 160 प्लस जवळपास 484 म्हणजे टॉप जे उमेदवार असेल तर त्यांचं बघा फर्स्ट जे सिलेक्शन आहे तर ते मे बी ह्या ठिकाणी 100%
होणार आहे, कारण ह्यांची स्कोर पण जास्त आहे आणि वेकेन्सी कितीही आल्या तरी देखील सध्या बघा ह्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. तर ही एक महत्त्वाची जी काही ॲनालिसिस आहे, तर तो ॲनालिसिस सध्या बघा होता. आता ह्याच्यामध्ये बरीचशी आकडेवारी तुम्हाला मोठी जरी दिसली तरी देखील जे काही कॉम्पिटिशन असणार आहे, तर ते कॉम्पिटिशन फक्त बघा तुमच्या प्रवर्गातील जो काही तुमच्या पात्रतेस प्रमाणे ज्याची पात्रता असेल तो उमेदवार तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. मात्र कॅटेगरी सोडून तुमचं जे काही ओपनची जर तुम्ही मेरिट क्रॅक करत असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरीचे तुम्हाला कॉम्पिटिटर त्या ठिकाणी मिळणार आहे. मात्र तुमच्या प्रवर्गामध्ये फक्त तुमचा जो काही उमेदवार असेल म्हणजे तुमच्या पात्रतेसारखा तोच उमेदवार तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या बघा इथं असणार आहे. तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला वर्गांना देखील बघा संधी मिळणार आहे, कारण बऱ्याचशा महिलांना जो काही स्कोर आहे तर तो बऱ्यापैकी हायेस्टमध्ये आहे आणि जे काही 74,690 ह्या उमेदवारांमध्ये बरेचसे उमेदवार सध्या बघा ह्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर तुम्ही नेमकं कोणत्या रेंजमध्ये आहे तर ह्यापैकी बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर तुम्हाला त्याच्यावर महत्त्वाचा योग्य तो सध्या बघा रिप्लाय दिला जाईल. तर हे एक महत्त्वाचा जो काही ॲनालिसिस व्हिडिओ होता. अजून तुम्हाला कोणत्या ह्या ठिकाणी घटकावर व्हिडिओ पाहिजे तर नक्की कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित त्याच्यावरती एक्सप्लेन दिलं जाईल. तर महत्त्वाचे व्हिडिओ होता. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट तुम्ही नक्की करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मार्कानुसार तुम्ही सेफ आहात किंवा नाही ते तुम्हाला कळणार आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे तो देखील तुम्ही जॉईन करू शकता. संपूर्ण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.